नमस्कार. नमस्कार. सुधारित शेततज्ञ या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आणि धन्यवाद. आपण सर्वजण आज एक नवीन पीक पद्धत म्हणजे तूर आणि फ्लावर जे की आता भरपूर पीक शेतकरी असे आंतरपीकच घेत नाहीत, एखादा एकच पीक पद्धत अवलंबन करतात. जर आपण सोयाबीन लावलं तर सोयाबीनच करतात, ऊस करायला तर ऊस करतात, त्याच्यामध्ये कुठलेही आंतरपीक आपण घेत नाहीत. पण आज आपण असं बघणार आहोत की असं एक शेतकऱ्याचा अनुभव बघणार आहोत की त्यांनी स्वतः आंतरपीक केली. म्हणजे तुम्ही जर स्वतः बघितलं हे तूर पीक आहे, नंतर फ्लावर आहे. ह्याच्यामध्ये असा फायदा होणार त्या शेतकऱ्यांना की जर दोन पीक पद्धत वापरली म्हणजे आंतरपीक जर घेतलं तर एक म्हणजे त्यांचा एक खर्च कमी होणार आहे, प्लस दुसरं म्हणजे एका पिकामध्ये खत आणि बियाणे. म्हणजे आता याच्यामध्ये आपण थोडक्यात त्यांना विचारू नेमकं कसं काय त्यांचा अनुभव कसा आहे, नंतर मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. तर आपल्यासोबत दोन शेतकरी आहेत. ते आपलं नाव काय का? नमस्कार. सुंदर परमेश्वर. हा, आपलं गाव कुठलं आहे? ते बावला. बावला तालुका बावला तालुका कळम येते, जिल्हा धाराशिव तुमचा. तुमचं काय नाव? नमस्कार. नमस्कार. माझं नाव आहे प्रताप वसंत यादव, राहणार बावला, तालुका कळम, जिल्हा उस्मानाबाद. हे आपले धाराशिव हे दोन प्रगतशील शेतकरी आहेत. अशी पीक पद्धत वापरणारे शेतकरी म्हणजे आपल्यासाठी प्रगतशील असतो, कारण की कमी लोक असा शेतीमध्ये प्रयोग वेगवेगळे करत असतात. सर्व शेतकऱ्यांनीच प्रयोग केला पाहिजे. लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, जरी तुमच्या हातात मार्केट जरी तुमच्या हातात नसलं तर तुम्ही चांगल्या प्रकारे जर नियोजन व्यवस्थित शेतीच केलं तर नक्की तुमची शेती ही नफ्यामध्ये असणार आहे. आता यांच्यात थोडक्यात विचारू, तुम्ही फ्लॉवर आणि तूर का लावली असेल, का विचार केला तुम्ही असं लावायचा? फायदा होतो, दोन्ही पीक पैसे भेटतात. दोन्ही पीक पैसे भेटतात. आता 25 रुपयानं खूप गेला. 25 रुपयाने कळमच्या मार्केटला. आता ही तूर आहे अजून तुमचे 2 टन माल निघल. 2 टन निघाल म्हणजे समजा तुमचं ते 1-2 लाख रुपयाचं उत्पन्न आहे ते सगळं फ्लॉवरचं. आता मला सांग, खत आणि बियाणं म्हणजे तुम्ही खत एकदाच टाकले सगळ्याला? तुरीला सेमच ड्रिप केलेला आहे, त्यातून खत एकदा सोडले ना? आणि तुरीची कंडिशन मी तुमच्या चांगली आहे, शेंडा खोडून घेतला तुमचा. लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही तूर असेल किंवा सोयाबीन असेल ह्याच्यामध्ये, आता तूर सोयाबीन आंतरपीक आपण करतात, परंतु तुरीमध्ये कमी लोक असतात की फ्लॉवर पीक करतात. तर आपण सगळ्यांनी अशी आंतरपीक वापरले पाहिजे. आता ह्याचा सगळ्यात महत्वाचा फायदा लक्षात घ्या आंतरपीकाचा. जर तुम्ही आंतरपीक पद्धत वापरली तर एखाद्या बारीला जर तुरीला कमी रेट असेल तुमचा आणि योगायोगाने तुमचा फ्लॉवरला रेट चांगला असेल तर तुम्हाला ते शेतीमध्ये फ्लॉवर मध्ये तुम्हाला जास्त पैसे मिळतील. एकच क्षेत्र आहे तुमचं, म्हणजे एक 10 गुंठे किंवा अर्धा एकर असणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला 100% जर तुम्ही अशी जर पीक पद्धत वापरली तर तुम्हाला डबल उत्पन्न मिळणार आहे. डबल उत्पन्न कसे मिळणार आहे लक्षात घ्या. तुरीचं उत्पन्न ऍक्च्युअली तुमचं असणार आहे, म्हणजे तुरीचं उत्पन्न तेवढंच आपल्याला जास्त मिळणार आहे. त्याचबरोबर आपल्या फ्लॉवरचं उत्पन्न म्हणून जर अशा प्रकारे जर तुम्ही शेतीचं नियोजन केलं तर 100% तुम्हाला शेतीमध्ये नफा मिळेल. म्हणून तुम्ही थोडं कष्ट करायला लागेल तुम्हाला. आता हे तुमचा बेड कितीचा आहे? 5 फूट आहे अंतर आहे. आता मला सांगा, फ्लॉवरला किती खर्च आला असेल नॉर्मली तुमचं पेरणी खताचा? 20,000 रुपये खर्च आला. त्याच्या 20,000 मध्ये तुमचे तुरीचे खत आले, सगळं आलं तुमचं याच्यामध्ये. जर तुम्ही शेतकरी मित्रांनो असं जर पीक पद्धत निवडली तर लक्षात घ्या तुमचा उत्पादक खर्च सगळ्यात महत्वाचा लक्षात घ्या. शेती नफ्यामध्ये जर आणायची असल्यास तुम्हाला उत्पादक खर्च कमी करा. उत्पादक खर्च म्हणजे कसा असतो? खताचा, बियाणाचा, कीटकनाशकचा. जर ह्याचा खर्च जर तुम्ही नियोजन व्यवस्थित केलं तर 100% तुम्हाला त्या शेतीमध्ये नफा जास्त मिळत असतो. जरी आपल्या हातात मार्केट आपल्या हातात जरी नसेल, जर क्वालिटी जर माल काढला तुम्ही 100% तुम्हाला त्या मालाची क्वालिटी चांगली असल्यामुळे तुम्हाला चांगला भाव मिळेल. आता जर तुम्ही बघितलं, भरपूर लोकांचे मला प्रश्न असतात की आंतरपिकामध्ये जर आपण केलं तर त्या पिकावर परिणाम होतो. असं कुठल्याही पिकाचा कुठलाही परिणाम होत नसतो. जर व्यवस्थित पीक पद्धत जर असेल तुमची तर परिणाम. आता तुम्ही जर फ्लॉवरची क्वालिटी बघितली, आता तुम्ही ही फ्लॉवरची क्वालिटी बघितली तुम्ही, अतिशय चांगली क्वालिटी आहे बघा. जरी तुरीमध्ये असेल तर लोकांना वाटतं की याचं नुकसान होईल पिकाला, असं कुठल्याही पिकाचं नुकसान होत नाही. जर तुम्ही अशी क्वालिटी जर मार्केटमध्ये नेली, आता ह्या काकांनी अतिशय कष्टाने केलेलं आहे, म्हणजे फवारण्या व्यवस्थित केलेल्या आहेत, खताचं नियोजन व्यवस्थित आहे, त्यामुळे ही अशी क्वालिटी आली. जर तुम्ही शेतकरी मित्रांनो जर प्रामाणिकपणे जर शेती तुम्ही जर केली तर हा 100% तुम्हाला शेतीमध्ये नफा मिळेल. आता आपल्या जगण्याचा साधन आपली शेती आहे. मग ह्या शेतीवर तुम्ही प्रेम करा, भूमिमातेवर प्रेम करा आणि व्यवस्थित असे शेतीचे नियोजन करा. वेगवेगळे पीक पद्धत निवड करा. जसं ह्या काकांनी पहिलं कळंब तालुक्यातले पहिले शेतकरी असतील अशी पीक पद्धत निवडलेली. मला बी ते आवडले शेतकरी म्हणून त्यांच्याकडे आलो आणि व्हिडिओ काढायला लागलो. असे जर तुम्ही सगळ्यांनी जर केलं तर 100% तुम्हाला या शेतीमध्ये नफा मिळेल. 2 महिन्यातच निघून जाते. आणि 2 मिनिट दुसऱ्या लक्षात घ्या, तूर ही 12 पीक आहे आपलं, लय वेळ लागतं तुरीला निघायला. जर तुम्ही 2-2.5 महिने आता बघा, काही लोक तुम्हाला दुसरा एक पॅटर्न सांगतो. ऊसामध्ये आपण जास्त करून पोटॅटो लावतात. जर तुम्ही बटाटा जर लावला तर तुम्हाला बटाट्याचे पैसे ऑलरेडी निघणार, ऊसाचं उत्पन्न तेवढं जाणार. आता तुरीमध्ये लक्षात घ्या, यांचे 2 लाख रुपये तर निवड नफा आहे, म्हणजे तुरीचा सगळाच खर्च यांचा निघा लागला. जरी तुरीला चांगला भाव मिळाला तर त्यांना पैसा भरपूर नफा राहणार आहे. जरी त्या भाव जरी कमी राहिला तुरीला
तरी पैसा त्यांचा ऑलरेडी खर्च निघालेला आहे. त्याच्यामुळे त्या शेतकऱ्याला नुकसान कुठलं होणार आहे का शेतीमध्ये? अशा प्रकारे सगळ्यांनी काय करा, आंतरपीक पद्धत निवडा. आंतरपीक पद्धत निवडल्यानं भरपूर असा नफा तुम्हाला शेतीमुळे मिळेल. आज आपल्या ह्या 2 शेतकऱ्यांनी भरपूर असा वेळ आपल्याला दिलेला आहे. अजून काय तुम्हाला सांगायचं का सर? मला असं सांगायचंय की आपल्या शेतामध्ये आपण आंतरपीक जर घेतलं तर आंतरपीक घेतल्यानं जे तुरीचा आहे, तुरीला हवा चांगली मिळते आणि आपल्याला हवा मिळाल्यामुळे चांगल्या पद्धतीनं इल्ड येणार आहे, चांगल्या पद्धतीनं. आणि त्याच्यानंतर कोबीचं पण उत्पन्न आहे, कोबीचं पण निघून जाणार आहे 2 महिन्यातच. 2 महिन्यात. हो, त्याच्यामुळं चांगलं ह्या पद्धतीनं आंतरपीक सर्व शेतकऱ्यांनी करावं. आमचा एकच हेतू आहे आजचा व्हिडिओ काढण्याचा. आमच्या शेतकऱ्यांना आमचा एक आहे, आम्ही जी पद्धत सांगतात ह्याचं कारण आहे की तुम्ही सर्वजण आपल्या शेतकऱ्यांनी बघितलं पाहिजे, ते बघून कळलं पाहिजे आणि तुमचं उत्पन्न वाढवलं पाहिजे. आपलं पूर्ण नाव सांगा आणि मोबाईल नंबर सांगा. सुंदर परमेश्वर मुळे. आपला मोबाईल नंबर सांगा. 9527 88 51 64. चालतं सर. आपलं नाव सांगू? हा, नाव सांगा. प्रताप वसंत यादव, राहणार बहुला. आपला मोबाईल नंबर 9325 45 76 83. अशा प्रकारे सगळ्यांनी आंतरपीक पद्धत करा. जर कोणाला अडचण असेल तर कमेंट मध्ये सांगा. त्याचबरोबर आमच्या ह्या 2 शेतकऱ्यांना सुद्धा कॉल करू शकता, तुम्ही विचारा. ह्याच्यातून तुम्हाला आमचं एक दोघांचं आमच्या सर्वांचं एक हेतू आहे की तुम्ही सगळ्यांनी असं केलं पाहिजे आणि आमचा शेतकरी कुठेतरी नफ्यामध्ये आला पाहिजे. आणि आपल्या सुधारित शेती तंत्रज्ञान या युट्यूब चॅनलचा एवढाच हेतू आहे, माझ्या शेतकऱ्याला जास्त नफा शेतीमध्ये कसा मिळाला पाहिजे, कुठली पीक पद्धत वापरली पाहिजे याच्याविषयी मी सर्व मार्गदर्शन करत असतो. जे लोक आपले नवीन बघतात त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट द्या आणि पर्सनली कॉल करून विचारा आणि आपल्या शेतीमध्ये एक प्रगती करा आणि एक प्रगतशील शेतकरी म्हणून तुम्हाला ओळखलं गेलं पाहिजे. एवढी सगळ्याला विनंती असणार आहे. आज या दोघांनी वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.